आता याच्यामध्ये दुसऱ्या पद्धतीने तुम्ही उत्पन्न कमवू शकता. आता याला काय म्हटलं ते मॅचिंग इन्कम. मॅचिंग इन्कम. आता याच्यामध्ये हा लक्ष द्या, तुम्ही हा 6200 भरून तुम्ही आयडी घेतला तर तुम्ही इथे तुम्ही काय करता, तुम्ही इथे येऊन जाता. आयडी घेतल्यानंतर तुम्ही इथे येता. आता याच्यामध्ये काय असते की तुम्ही या बिझनेस मध्ये आले की तुम्हाला 2 लोक जोडायचे असतात. फक्त किती? 2च लोक. आता तुम्ही समजा इथं अजयला आणि इथं तुम्ही विजयला या बिझनेस मध्ये आणलं, ठीक आहे. मग आता याला तुम्ही बिझनेस मध्ये आणलं म्हणजे यानं काय केलं, यानं सुद्धा एक आयडी घेतला 6200 रुपये भरून आणि याला किती भेटणार आहे, 225 एसपी याला भेटणार आहे सेलिंग पॉइंट. तर याला 225 इथं सेलिंग पॉइंट याला मिळाले म्हणजे एसपी. याला किती भेटले, 225 एसपी याला भेटले. आता इथे रेशो असतो. रेशो म्हणजे काय, प्रमाण. आता इथे 1 एसपी म्हणजे 2 रुपये. 1 एसपी म्हणजे काय, 2 रुपये असा काय याचा रेशो आहे. मग आता इकडे या दोन्ही साईडला डावी बाजू आणि उजवी बाजू, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड, या दोन्ही एकूण 225 जर मॅच झाले तर इथे याला किती भेटतात, इथे याला 450 रुपये मिळतात. 450. हे एका आठवड्याचं सांगतो. एक आठवडा, एका आठवड्यात त्याला एवढे पैसे मिळतील. मग त्याच्यानंतर आता यानं काय केलं, यानं लोक जोडत गेला, हा बिझनेस वाढत गेला इकडल्या साईडला. मग आता इथे काय झालं, इथे समजा 500 एसपी काय झाले, एकूण 500 एसपी आलेले आहेत. एकूण सुद्धा काय झाले की हा लोक जोडत गेला आणि बिझनेस वाढत गेला. एकूण सुद्धा 500 जे एसपी आहेत तर हे आले. हे दोन्ही एकूण काय झाले, समजा मॅच झाले. तर इथे याला किती मिळणार आहे, इथे मिळणार आहे त्याला 1000 रुपये. 1000 रुपये याला मिळतील. आता एकूण परत लोक वाढत गेले आणि बिझनेस वाढत गेला तर इथे समजा 1000 एसपी एकूण आले, 1000 एसपी एकूण आले म्हणजे सेलिंग पॉइंट. हे दोन्ही एकूणचे मॅच झाले, लोक वाढले, बिझनेस वाढला. तर इथे तुम्हाला काय मिळणार आहे, इथे 2000 रुपये तुम्हाला मिळतील. हे एका आठवड्याचं सांगत आहे मी कधी. त्याच्यानंतर इथे समजा इथे 5000 एसपी एकूण आले, एकूण 5000 एसपी काय झाले, मॅच झाले. तर इथे तुम्हाला किती मिळतील, इथे तुम्हाला 10000 रुपये मिळतील. 10000 रुपये. त्याच्यानंतर आता एकूण तुम्हाला हे 10000 एसपी काय झाले, मॅच झाले. इथे 10000 एसपी काय झाले, मॅच झाले. तर इथे तुम्हाला भेटतील 20000 रुपये. 20000 रुपये. आणि इथे 35000 एसपी इथं मॅच झाले. इथे 35000 जे एसपी आहेत इकडे साईडला मॅच झाले. तर इथे तुम्हाला मिळणार आहे 70000 रुपये. किती, 70000 रुपये. हे तुम्हाला भेटणार आहेत एका आठवड्यात. आता याच्यात काय गणित आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही बिझनेस मध्ये आल्यानंतर फक्त तुम्हाला 2च माणसं जोडायचे, जास्त डोकं दुखायचं काम नाही. जो कोणी या बिझनेस मध्ये येईल त्याला 2 लोक आणायचे. असं करता करता काय होते की त्याच्या फांद्या तयार होऊन जातात. तर त्याची काय होते, हळूहळू टीम तयार होते आणि त्या टीमचीच मजा. मग त्या टीमनं तो प्रोडक्ट विक्री करत गेला किंवा तो काय केला, तो माणसं जोडत गेला. तर याच्यातून त्याला एका आठवड्यात जास्तीत जास्त 70000 रुपयापर्यंत उत्पन्न होते आणि कमीत कमी किती, 450 रुपये उत्पन्न होते. आणि एका महिन्याचं जर पकडलं तर एका महिन्यात त्याला 2,80,000 रुपये उत्पन्न होणार आहे. 2,80,000 रुपये. 2,80,000 एका महिन्याचं त्याला उत्पन्न होणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे की इथे कंपनीने काय केली, कॅपिंग लावली, कारण इतर लोकांना सुद्धा पैसे वाटायचे असतात कंपनीला. तर कंपनी म्हणते की तुम्हाला एका आठवड्यात जास्तीत जास्त तुम्हाला 70000 रुपये कमावता येणार आहे. आणि एका महिन्यात किती कमावता येणार आहे, 2,80,000. पण कोणत्या प्रकारामध्ये, हा मॅचिंग इन्कम मध्ये. मॅचिंग इन्कम मध्ये हा झाला एक प्रकार. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा प्रकार सांगतोय. आता मी तुम्हाला हा प्रकार सांगणार आहे. इथे 50% मी लिहिलं ना. तर आता इथे ज्या व्यक्तींना 6200 रुपये कंपनीमध्ये भरले, एक आयडी कंपनीचा घेतला आणि ज्याला 11100 रुपयाचे काय मिळाले, प्रोडक्ट भेटले, तर त्याला 225 एसपी भेटले आणि त्याला स्पॉन्सर बोनस इन्कम भेटणार आहे 50%. तर तेच मी तुम्हाला पुढचा पॉईंट सांगणार आहे 3 नंबरचा. याच्यामध्ये आकडेवारी असते म्हणून हे बोर्ड आणायला लागले मला.
त्याच्यानंतर आता 3 नंबरचं जे उत्पन्न आहे 3 नंबरचं याला म्हटलं जाते एसबीआय. एसबीआय 50% इन्कम. आता एसबीआय म्हणजे काय, स्टेट बँक ऑफ इंडिया नाही आहे. एसबीआयचा लॉंग फॉर्म जो आहे ते इथे स्पॉन्सर बोनस इन्कम आहे. स्पॉन्सर बोनस इन्कम म्हणजे याचा अर्थ काय की आपण आता समजा तुम्ही हा 6200 आयडी घेतला तर तुम्ही काय झाले, तुम्ही इथे वर आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही काय केलं या बिझनेस मध्ये मगांच्या सारखं इथं म्हणजे बिझनेस मध्ये तुम्ही कोणाला आणलेला आहे, अजयला आणि विजयला, बरोबर आहे ना. तर मग आता अजयला आणि विजयला आणलं म्हणजे तुम्ही काय केलं, यांना स्पॉन्सर केलेलं आहे, तुम्ही आणलं बिझनेस मध्ये. मग आता तुम्ही काय केलं की 6200 आयडी घेतला, त्याच्यावरती एक म्हणजे 6200 एक आयडी घेतल्यामुळे तुम्हाला इथे 50% स्पॉन्सर बोनस इन्कम होणार आहे. आता इथे जर सांगायचं झालं तर आता हा जो विजय आहे, आता विजयला आणलं आपण, अजयला सुद्धा आणलं आहे. पण आता काय झालं की या दोन पैकी हा जो विजय आहे समजा हा काम नाही करून राहिला, हा काम करून राहिलेला नाही, हा आणला आणि तो ठप्प झाला. मग आता हा जो आहे अजय हा समजा काम करून राहिला. मग आता यानं काय केलं, या अजयनं समजा अधिक 2 व्यक्ती आणले, याच्यामध्ये अधिक 2 व्यक्ती आणले आणि मग अधिक खाली अधिक 2 व्यक्ती म्हणजे ते वाढत गेलं समजा तो बिझनेस. आणि मग समजा एकूण 5000 एसपी काय झाले, 5000 एसपी आणि इकडल्या साईडला 5000 एसपी काय झाले, मॅच झाले. हे एसपी म्हणतोय मी त्याला, म्हणजे सेलिंग पॉईंट. आता इथे कसं खूप सगळी ते डायग्राम होते म्हणून मी शॉर्टकट सांगतोय की हा जो अजयने हे 2 माणसं आणले, या 2 माणसांनी अधिक त्याचे 2 माणसं आणली असतील आणि त्याचे 2 माणसं आणली असतील, असं करता करता पुढे गेल्यानंतर बिझनेस वाढत गेल्यानंतर एकूण 5000 एसपी एकूण 5000 एसपी काय झाले, मॅच झाले. आता त्याच्यामुळे मग हा जो अजय आहे या अजयला मिळाले समजा 10000 रुपये. किती मिळाले, इथे लिहितोय मी ते, किती मिळाले याला, 10000 रुपये. कारण काय, याच्या खाली हे 5000 एसपी यांना आणलेले जे लोक आहेत, तर या लोकांमुळे या खालच्या लोकांनी काम केलं म्हणून वरच्याला इथे पैसे भेटून राहिले. याला किती भेटले, 10000. याले जर 10000 भेटले तर या अजय लोकांना आणलं, आपण आणलं, बरोबर ना. मग आपण आणल्यामुळे आपल्याला कंपनी त्याच्या 50% देते. मग इथे आपल्याला किती भेटणार आहे, 5000 रुपये. आता इथे जर समजा 10000 रुपये इथे एसपी मॅच झाले, एकूण 10000 एसपी काय झाले, मॅच झाले. तर इथे अजयला किती भेटणार आहेत, इथे भेटणार त्याला 20000 रुपये. किती भेटतील, 20000. आणि आपण त्याला आणल्यामुळे आपल्याला किती भेटणार आहे, त्याच्यातले भेटणार आहेत 10000 रुपये. किती भेटणार आहे, 10000 रुपये आपल्याला मिळणार आहेत. आता इथे समजा इथे याला एका हप्त्याचे इथे 35000 एसपी मॅच झाले, एकूण हे 35000 एसपी काय झाले, मॅच झाले. तर इथे याला अजयला किती भेटणार आहे, तिथे 70000 रुपये. किती भेटतील, 70000 रुपये. आणि त्याच्या अर्धे मग आपल्याला किती भेटणार आहे, तिथं आपल्याला भेटणार इथे 35000 रुपये. किती भेटतील, 35000 रुपये. हे एका आठवड्याचं आहे, एक आठवडा. आता याच्यानंतर एका महिन्याचे म्हणजे एका आठवड्याचे किती भेटणार आहे त्याला, 70000. तर एका महिन्याचे 2,80,000 होतील. एका महिन्याचे किती होतील, 2,80,000 रुपये. आता 2,80,000 रुपये अजय एका महिन्याचे जर यानं कमावले तर आपल्याला त्याच्या अर्धे किती भेटणार आहेत, 1,40,000 रुपये त्याच्या अर्धे. आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये तुम्ही हे 2 लोक आणले होते या बिझनेस मध्ये, पण हा एकला काम नाही करून राहिला. यानं जर काम केलं तर अधिक पैसे वाढतील तुमचे, आले लक्षात. हा जर ऍक्टिव्ह राहिला तर अधिक तुम्हाला पैसे मिळतील. पण समजा यानं काम नाही केलं तरी याच्यामध्ये आपला एक हात काम करून राहिलेला, 1 लेग काय करून राहिला, काम करून राहिलेला आहे. ही जी फॅसिलिटीज आहे, ही फॅसिलिटीज कुठल्याच कंपनीमध्ये नाही. फक्त याच कंपनीमध्ये 1 लेग इन्कम तुम्हाला दिलं जाते. याला 1 लेग इन्कम सुद्धा म्हटलं जाते किंवा स्पॉन्सर बोनस 50% असं त्याला म्हटलं जाते. आता याच्यामध्ये मग आता याच्यानंतरचा जो पुढचा पॉइंट आहे, याचा पुढचा पॉइंट कोणता आहे, तर याच्यामध्ये हा 3 आयडी वाला आहे. 3 आयडी वरती तुम्हाला काय मिळतात, स्पॉन्सर बोनस इन्कम तुम्हाला 100% इथे मिळणार आहे. हे लक्षात आलं. पुन्हा काही अडचण असेल तर विचारू शकता मला, काय ते मोडायच्या अगोदर. हा शॉर्टकटच सांगत आहे ना. आता तिचा शेवटावर चालू आहे मी. आता 4 नंबरचं इन्कम सांगितलं की तो
याच्यामध्ये आहे की नाही, लक्षात घ्या, याच्यामध्ये कंपनीचा जो प्रोडक्ट आहे, कंपनीचे प्रोडक्ट विकून तुम्हाला रिटेल इन्कम होईल. आता समजा तुम्ही प्रोडक्ट नाही विकले, तुम्हाला समजा प्रोडक्ट विकायचेच नाही, हे हा ते आता प्रत्येक कंपनी काय करते, आपल्या प्रोडक्टचे नाव वेगवेगळे ठेवते. माझी गोष्ट ऐकून घ्या, प्रत्येक कंपनी काय करते, आपल्या प्रोडक्टचे नाव ठेवते वेगवेगळे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट विकायचे असले तुम्ही प्रोडक्ट विका. ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला पैसे भेटतील. तुम्हाला प्रोडक्ट नसले विकायचे तर तुम्ही काय करू शकता, माणसं जोडू शकता. काय करू शकता, माणसं जोडू शकता, जे तुम्हाला सोयीचं वाटलं. लक्षात. तर प्रोडक्ट विकण्यापेक्षा हे माणसं जर तुम्ही जोडले तर याच्यातून तुम्हाला हा बिझनेस करता येणार आहे. म्हणजे हा बिझनेस, याच्यातून तुम्हाला भरपूर पैसे भेटतील, याच्यातून तुम्हाला भरपूर पैसे भेटणार आहेत. तर आता याच्यामध्ये माझं जे फोकस आहे, मी काय करून आलो, मी प्रोडक्ट विकण्याच्या भानगडीत मी जास्त पडून नाही राहिलो. लक्षात. कारण मी आहे टीचर, मी आहे प्राध्यापक, आणि मला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करता येते, स्पष्टीकरण देता येते. मी जोडून आलो माणसं. लक्षात. मला प्रोडक्ट विकण्यामध्ये माझा टाइम वेस्ट घालवायचा नाही. विकले तर मला त्याच्यातून उत्पन्न येणार रिटेल इन्कम, पण मला काय करायचं, मला माणसं जोडायचं आहे. जर आपली टीम तयार झाली तर एक दिवस मला असा येणार आहे की मला कुठे जायचं काम पडलं आणि खालचे लोक काम करतील, मला आयते उयते पैसे येतील. म्हणून मी माणसं जोडणार. तुम्हाला आयतं होतं, तुम्हाला असं वाटत असेल की आपण 2 वर्ष काम केलं, 2.5 वर्ष काम केल्यानंतर आपल्या पुढे कामच नाही करायचं, तर तुम्ही माणसं जोडा. आलं का लक्षात. तर माणसं जर जोडले तर काय होते, तुमची टीम तयार होते. अंबानी, टाटा हे जे आहेत, हे लोक हे घर बसल्या काहून पैसे येतात, कारण यांची टीम काम करते त्यांच्यासाठी, खालचे लोक काम करतात त्यांच्यासाठी, म्हणून ते घर बसले पैसे त्यांना येतात. तर असं मला सांगायचं आहे. तुम्ही प्रोडक्ट विकले तर तुम्हाला अधिक जास्तीचं इन्कम येणार आहे, माणसं जोडले तर अधिक जास्तीचं येणार आहे. तुम्हाला प्रोडक्ट नसले विकायचे तर तुम्ही माणसं जोडू शकता. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत, तुम्ही काय करायचं, हे सगळे मी तुम्हाला शिकवून देतो. लक्षात. हे तुम्ही दुसऱ्यांना समजून सांगितलं, त्यांना जोडून घेतलं की तुमचे पैसे वाढत जातात ना, तुमचं इन्कम वाढत जाते. तुम्हाला प्रोडक्ट विकायचे असले तर विका, नाही विकायचे असले नका विकू. पण जर समजा प्रोडक्ट विकले, हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस कशातून चालू होतो, प्रोडक्ट मधून चालू होतो. आता समजा मी तुम्हाला एखादं प्रोडक्ट दिलं आणि त्यामुळे तुमचा आजार बसला, मग तुम्ही काय करणार आहे, त्या प्रोडक्टची माहिती तुम्ही 4 जणांना सांगणार की हे प्रोडक्ट या कंपनीचं आम्ही वापरलं, याच्यामुळे माझा आधार बसला, हे प्रोडक्ट चांगलं आहे, तू पण वापरून पहा. बरोबर ना. मग आता काय होणार आहे की मग तो पुढचा व्यक्ती विचारेल तुम्हाला कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट आहे, अमकं ढमकं, मग तुम्ही सांगणार आहे. मग त्याला जर आवडलं तर त्याला जर आपलं वर्किंग आवडलं, प्रोडक्ट आवडलं, तो सुद्धा आपल्या कंपनीसोबत जुडणार आहे. तुमचा काय होणार आहे की बिझनेस वाढणार आहे. लक्षात. आजकाल हा जो जमाना आहे, हा बोलणाऱ्याचा जमाना आहे. बोलणाऱ्याचे बोंड खपतात, जो बोलणार नाही तर त्याचं काहीच खपत नाही. आलं लक्षात. बोलावं लागेल मिट्टू सारखं आपल्याला. तर मी तुम्हाला चौथा पॉईंट सांगतो. तुमचा आज मी थोडासा वेळ घेऊन राहिला आरामाचा, त्याच्याबद्दल माफ करा. पण मी जे सांगून राहिलो, मी कशासाठी आलो इथे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी अर्थशास्त्राचा माणूस आहे. अर्थशास्त्रामध्ये जो एक ऍडम स्मिथ आहे, त्याचं म्हणणं आहे की मनुष्यानं स्वार्थी असावं. मी आहे स्वार्थी. लक्षात. मला पैसे पाहिजेत म्हणून मी तुम्हाला हा बिझनेस सांगून राहिलो. खोटं काहीच नाही याच्यामध्ये. पण मी तुमचं भलं करून मी पैसे कमावणार आहे. लक्षात. मला तुमचं भलं करायचं आहे. ही जी सिस्टम आहे, याच्यामध्ये आपल्या हाताखालचे जे लोक आहेत, जे आपल्याला जुडणार आहे, आधी त्यांचंच भलं केलं तरच आपलं भलं होते. तेच भलं नाही केलं तर आपलं भलंच होत नाही याच्यामध्ये. लक्षात. जे खालचे लोक जुडणारे असतात ना, त्यांचा विकास, त्यांची डेव्हलपमेंट अगोदर करायला लागते, तर वरच्याला पैसे भेटतात. त्यांचा 4 नंबरचा पॉईंट सांगतो मी. तुमचा आजच्या दिवस वेळ घेऊन राहिलो. इथे 4 नंबरचा पॉइंट आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यामधून तुम्हाला सर्वात जास्त पैसे येतील 4 नंबर मध्ये. आता इथे लक्ष द्या. इथे हे 3 आयडी तुम्ही घेतले, 3 आयडी घेतले आणि याच्यावरती तुम्हाला 100% काय होणार आहे, इन्कम होणार आहे. 18,600 रुपये तुम्ही भरले, याच्यातून 3 आयडी घेतले आणि तुम्हाला 33,300 रुपयाचे प्रोडक्ट कंपनीनं दिले आणि याच्यावरती तुम्हाला 100% स्पॉन्सर बोनस इन्कम होणार आहे. हे स्पॉन्सर बोनस इन्कम इथे किती होणार आहे आता, 100%. आता ते 100% कसं होते पहा. एका आधार कार्ड वरती तुम्हाला इथे 3 आयडी मिळतात. इथे पण तुम्ही असणार आहे, इथे पण तुम्ही असणार आहे आणि इथे पण तुम्ही असणार आहे. किंवा तुम्ही इथे वर राहायचं, तुमच्या घरचे 2 व्यक्ती तुम्ही इथे जोडू शकता. आलं का लक्षात. मग आता इथे पहा कशी मजा येतं. आता इथे सर्वात जास्त तुम्हाला पैसा भेटणार आहे. लक्ष द्या. आता याच्यामध्ये हा जो तुमच्या घरचा तुम्ही एक व्यक्ती जोडला, हा काय करून राहिला, हा कामच नाही करून राहिला, हा काम करून राहिलेला नाही. आणि हा जो इकून जोडलेला आहे तर हा काम करून राहिला. इथे 3 ठिकाणी तुम्ही स्वतः असू शकता
किंवा इथे वर तुम्ही असू शकता, खालचे दोन व्यक्ती जे आहेत तुमच्या घरचे तुम्ही जोडू शकता. आलं लक्षात. पण इकडल्या साईडचा हा व्यक्ती काम करून राहिला नाही असं समजा, आणि इकडल्या साईडनं तुमचं काम चालू आहे. मग यानं काय केलं, यानं इथे दोन व्यक्ती जोडले, इथे अजयला जोडलं आणि इथं यानं विजयला जोडलेलं आहे. मग आता इथं काय केलं, इथं हा जो विजय आहे इकडल्या साईडने या विजयनं इथे जोडल्यानंतर या विजयने काम करणं बंद केलं. हाही काम नाही करून राहिला. आपण आणलं त्याला आशेनं की हा बाबा चांगला आहे, हा ऍक्टिव्ह आहे, हा काम करेल, आपली टीम बनवणार, प्रोडक्ट विकेल, पण तो काहीच नाही करून राहिला. त्याला आणलं खरी बिझनेस मध्ये, पण तो काहीच करून आलेला नाही. मग आता हा जो अजय आहे, हा अजय काय करून हा ऍक्टिव्ह आहे, हा स्वस्थ बसला नाही. तर यानं काय केलं, यानं लोक जोडणं चालू केले. यानं काय केले, दोन लोक जोडले समजा इथं. मग आता इथे दोन लोक जोडले, तर इथं हे 5000 SP 5000 SP काय झालं, इथे मॅच झाले. म्हणजे बिझनेस वाढत गेला, लोक येत गेले, आणि इथे 5000 SP 5000 SP काय झाले, इथे मॅच झाले. आणि त्याच्यामुळे हा जो अजय आहे, या अजयला इथे काय झालं, 10,000 इन्कम झालेलं आहे. हे एका आठवड्याचं सांगतात. हे एक आठवड्याचं मी तुम्हाला हे सांगतो आहे. मग आता अजयला किती झाले, 10,000 उत्पन्न इथं झालेलं आहे. मग इथे जर याला 10,000 उत्पन्न झालं तर हा त्याच्यावरच आहे. इथे याला किती भेटणार, याच्या 50%, म्हणजे इथे याला भेटतील 5,000 रुपये. हा तुमच्याच घरचा व्यक्ती आहे, हे लक्षात ठेवला. किंवा इथे तुम्ही स्वतःच आहे, इथे पण तुम्ही स्वतःच आहे. मग इथे या ठिकाणी भेटणार तुम्हाला 5,000 रुपये, म्हणजे याच्या अर्धे, आणि इथे सुद्धा भेटणार त्याच्या अर्धे. किती, 5,000 रुपये. इथे तुम्ही वर आहे. त्याच्यानंतर मग आता इथे 10,000 जे SP आहेत, 10,000 SP, इथे 10,000 SP काय झाले, इथे मॅच झाले. तर इथे या अजयला किती भेटणार, इथे भेटणार त्याला 20,000 रुपये. किती भेटतील, 20,000 रुपये इथे भेटणार आहे. तर याच्या 20,000च्या अर्धे तुम्हाला इथे वर भेटतात. किती, 10,000 रुपये. 10,000 इथे भेटतील आणि 10,000 तुम्हाला इथे भेटतील. कारण शेवटी काय, पैसे इथे 50% भेटतील, इथे 50% भेटतील, असे पकडून 100%. हे तुमच्याच घरात येतील. त्याच्यानंतर इथे समजा 35,000 SP काय झाले, इथं मॅच झाले. एकूण 35,000 SP काय झाले, इथे मॅच झाले. तर इथे तुम्हाला काय भेटणार आहेत, तर इथे भेटतील या अजयला किती भेटतील, 70,000 रुपये. किती भेटतील, 70,000. आणि याच्या अर्धे इथे भेटतील तुम्हाला 35,000 रुपये, आणि याच्या आधी इथे तुम्हाला भेटतील 35,000 रुपये. झालं. आणि हा एका आठवड्यात जास्तीत जास्त. मग इथं हा काय करून राहिला, हे 70,000 इथे इन्कम कमवून राहिला. कोण, अजय. तर एका महिन्याचे जास्तीत जास्त किती, 2,80,000 कमावणारा. जर यानं जर 2,80,000 रुपये कमावले एका महिन्याचे, तर याला भेटणार आहे इथं 1,40,000 रुपये. याला किती भेटणार आहे, 1,40,000 रुपये इथे मिळणार आहे. तर असं याच्यामध्ये तुम्हाला हे काम करता येते. तर याच्यामध्ये फायदा काय आहे, की इथे तुमची 3 ID आहेत, आणि इथे तुम्हाला 100% इन्कम तुम्हाला भेटणार आहे. कशामुळे, जर तुम्ही 3 ID कंपनीचे घेतले तर. आता इकडल्या साईडला यानं काम नाही केलं आणि याने काम नाही केलं तरी तुम्हाला पैसे येऊन आले. यांनी जर काम केलं तर फारच चांगलं, काम केलं तर फारच चांगलं, अधिक तुमचे पैसे वाढतील. पण काम नाही केलं तरची गोष्ट सांगू राहिलो मी. तरी इकडल्या साईडनं जरी काम झालं तरी कंपनी तुम्हाला इथे काय करते, इथे तुम्हाला पैसा देते. तर हे मला इथे असं सांगायचं आहे. आता याच्यामध्ये आता तुमचा प्रश्न हा राहणार आहे की हे जे 6,200 रुपये आहेत, तर 6,200 रुपये समजा तुम्ही भरले. मग आता कंपनी काय करून राहिली की तुमचे जे 6,200 रुपये आहे, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काय करून राहिले की 11,100 रुपयाची इथे तुम्हाला प्रोडक्ट देऊन राहिली. मग कंपनीचं म्हणणं काय की आता आम्ही तुम्हाला हे प्रोडक्ट दिले, तुम्ही काय करा, तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही विका, आणि तुमचे जे गुंतलेले पैसे आहेत ते तुम्ही काढून घ्या. आता समजा मग आता तुम्हाला 11,100 रुपयाचे प्रोडक्ट भेटले, तुम्ही ते विकले तुमच्या कस्टमरला, तुमचे पैसे काय आले, निघून आले 6,200. त्याच्यावर तुम्हाला प्रॉफिट सुद्धा सापडणार आहे. मग तुम्ही काय झाले, कंपनीचे डिस्ट्रीब्युटर झाले. आणि मग तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रोडक्ट लागेल कुठल्याही प्रकारचं, तर कंपनी तुम्हाला काय करणार आहे, डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये देणार आहे, म्हणजे कमी किमतीमध्ये देणार आहे. आणि मग तुम्ही त्या जर तुम्हाला प्रोडक्ट विकायचे असले तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही ते MRP वर विकू शकता किंवा डिस्काउंटवर विकू शकता. त्याच्यावर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. जर तुम्हाला प्रोडक्ट विकायचे नसले, आता तुमचं म्हणणं असेल की आम्ही घराच्या बाहेर निघणं होत नाही, आमचं लोकली भेटणं होत नाही, आम्हाला प्रोडक्ट विकायचे नाही, तुम्ही आम्हाला सांगू नका, बरोबर आहे ना. तर ठीक आहे, काही विषय नाही. पण आता तुमच्या महिलांच्या संपर्कात मला हे माहिती आहे की महिलांची मार्केटिंग ही सगळ्यात जबरदस्त असते पुरुषांपेक्षा, आलं का लक्षात. तर तुमच्या संपर्कात ज्या ज्या महिला येतात त्या महिलांना तुम्ही जर या बिझनेस मध्ये जोडलं, आलं लक्षात, जोडलं,
आणि या प्रोसेसनं हे ऍडमिशन प्रोसेस आहेच आहे, हे बदलणार नाही. तर हे ऍडमिशन प्रोसेस वापरायची तुम्ही महिलांना जोडलं तर अशा पद्धतीने जर तुम्ही टीम तयार केली तर तुम्हाला जवळपास तुम्हाला सांगतो की 2 वर्षांमध्येच आलं लक्षात, 24-25 महिन्यांमध्ये तुम्ही लाखोमध्ये खेळू शकता. आलं लक्षात, लाखोमध्ये तुम्हाला खेळता येणार आहे. तर अशा पद्धतीनं मला हे सांगायचं आहे की तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या जे काही संपर्कातले जे महिला असतील किंवा इतर लोक असतील तुम्ही त्याच्यामध्ये जोडा. आलं लक्षात, हा जो जमाना आहे हा आहे नेटवर्किंगचा. मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही विश्वास ठेवा, नका ठेवू. आलं लक्षात, मी माझं जे कर्तव्य आहे ते मी केलं. मी तुम्हाला सांगायला आलो, तुम्हाला करायचं असेल तुम्ही करा, तुम्हाला नशीन करायचं असलं तुम्ही नका करू. आलं लक्षात, एक ग्लास असतो पाण्याने भरलेला, अर्धा भरलेला आहे. मग आता कोणी काय म्हणणार आहे की हा ग्लास जो आहे अर्धा रिकामा आहे, कोणी म्हणणार आहे की अर्धा तो भरलेला आहे. आता आपण त्या ग्लासकडे कसं पाहतो, तर जशी दृष्टी वैशी सृष्टी, जसं आपण पाहणार तसं तो आपल्याला दिसेल. आलं कोणी याला निगेटिव्ह यानं पाहणार, हे कंपनी आहे बोगस असेल, लक्षात बुडवणार, लक्षात कंपनीचे काही प्रोडक्ट ढंगाचे आहेत का. आता प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यू असते. लक्षात, कोणी पॉझिटिव्ह सुद्धा पाहणार, पण जे पॉझिटिव्हली काम करतात लक्षात त्यांना याच्यातून पैसा मिळतो 100%. लक्षात, मी की तुमच्या दूरचा नाही आहे, मी लाडेगावचा आहे, मी बोंद्रे आहे. मी शिवाजी कॉलेजवर जवळपास 14 वर्ष मी टीचिंगचा जॉब केलेला आहे. तर मी जर आता उदाहरणार्थ मी इथे आलो, लक्षात, मला हे माहिती आहे की याच्यातून पैसे येतात, म्हणूनच मग मी तुम्हाला सांगून आलो. लक्षात, तुम्ही जर याच्यातून जोडले तर माझी टीम अधिक पुढे चालू होऊन जाते. आणि तुम्ही जर जोडले, तुम्हाला प्रोडक्ट विकायचे नसले नका विकू, तुम्ही माणसं जोडा. माणसं जरी जोडले, तुम्ही बाया जरी जोडल्या, तर याच्यातून तुम्हाला पैसे येणार आहेत. तर त्याच्यानंतर आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो. आता या बिझनेस मध्ये तुम्ही बिझनेस करत गेले आणि बिझनेस आता तुम्ही याच्यातून भरपूर पैसे कमवत गेले. मग काय झालं, इन केस किंवा आपली तब्येत खराब झाली, जो काम करणार आहे तो त्याची तब्येत खराब झाली आणि मग त्यांना जो वारसदार सांगितलेला होता किंवा हा माझा वारसदार आहे, जर मला काही कमी जास्त झालं तर हा बिझनेस माझ्या वारसदाराच्या नावानं करण्यात यावा, तर त्याच्या वारसदाराच्या नावानं हा पूर्ण बिझनेस करण्यात येते. याला काय म्हटलं जाते, नॉमिनीज फॅसिलिटी. नॉमिनीज फॅसिलिटी म्हणजे आपल्या जर काही कमी जास्त झालं तर हा पूर्ण बिझनेस आपल्या वारसदाराच्या नावाने काय होतो, ट्रान्सफर होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय असतात, अवॉर्ड रिवॉर्ड सुद्धा असतात. आता कंपनी काय असते, अवॉर्ड रिवॉर्ड सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आता कंपनी पुढे गेल्यानंतर कंपनी तुम्हाला काय करते की विशिष्ट दिवसांमध्ये तुम्ही काय काय टार्गेट कम्प्लीट करा, विक्रीचं म्हणा किंवा माणसं जोडायचं म्हणा, तुम्ही त्यांचं टार्गेट कम्प्लीट केलं तर कंपनी काय करते की कंपनी तुम्हाला भारतातले विविध स्थळांचं पर्यटनाच्या ठिकाणी तुम्हाला फिरायला घेऊन जाते. आलं लक्षात, तुमची ट्रिप घेऊन जाते, त्यानंतर म्हणजे टूर घेऊन जाते. त्याच्यानंतर तुम्हाला भारताच्या बाहेर सुद्धा मग फॉरेन असेल, मग बँकॉक असेल, थायलंड असेल किंवा इतर ठिकाणी कंपनीचे टूर असतात. आता सध्या कंपनी जी आहे, कंपनीचं कार्डिलिया क्रूज एक समुद्रामध्ये असं जहाज आहे की त्या जहाजामध्ये 800 जे आहेत ना, 800 रूम आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याचं जे रेंट आहे, त्याचं जे प्रवास भाडं आहे त्याच्यामधलं तर जवळपास 1 लाख 1.5 लाख असं त्याला लागतात जाण्यासाठी. लक्षात, तर ज्यांनी कंपनीचे टार्गेट अचीव्ह केले तर कंपनी त्यांना कंपनीच्या पैशांनी आता जवळपास 6 एप्रिल ते 8 एप्रिलच्या दरम्यान त्यांना फिरायला घेऊन चाललेलं आहे, ज्यांनी कंपनीचे टार्गेट अचीव्ह केलेले आहेत. आता कंपनीचं जे म्हणजे अवॉर्ड रिवॉर्डचं जे आहे, जे टार्गेट आहेत हे बदलते, ते म्हणजे 31 मार्च पर्यंतच होते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यामधून काय करता येतो, बिझनेस करता येतो. याच्या व्यतिरिक्त मी फक्त 10 मिनिट घेतो तुमचे, आता शेवटचे 10 मिनिट घेतो. 2 मिनिट मी फक्त बोर्डवर लिहून घेतोय.
लक्ष द्या. आता याच्यामध्ये हे मी आकडे लिहिलेले आहेत. आता याच्यामध्ये रँक असतात. तुम्ही जसं जसं काम करत जाणार कंपनीमध्ये तर कंपनी तुमचं प्रमोशन करत जाते. कंपनी काय करते? प्रमोशन करत जाते. आता याच्यामध्ये हे एसपी आहे, सेलिंग पॉईंट. सेलिंग पॉईंट जर तुम्ही मॅच केले म्हणजे डाव्या बाजूचे उजव्या बाजूचे जे तुम्ही मी मगाने आतापर्यंत आकृत्या काढून दाखवल्या, तर डाव्या बाजू उजव्या बाजूचे तुम्ही काय केले तर जे सेलिंग पॉईंट मॅच करत गेले आणि तुम्ही 1125 तुम्ही सेलिंग पॉईंट जर मॅच केले तर तुम्ही इथं बनता एक्झिक्युटिव्ह. तुम्ही काय बनता? एक्झिक्युटिव्ह कंपनीमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही 2250 सेलिंग पॉईंट जर मॅच केले तर कंपनी इथे तुम्हाला स्टार रँक वर घेऊन जाते. स्टार तुम्ही इथे काय होणार? स्टार होणार आहे. जर तुम्ही 4500 जर तुम्ही सेलिंग पॉईंट मॅच केले तर कंपनी इथं काय बनवते तुम्हाला? टायगर रँक वर जाता तुम्ही. टायगर रँक वर तुम्ही जाता. त्यानंतर 6700 सेलिंग पॉईंट जर तुम्ही मॅच केले इथं तर कंपनी तुम्हाला इथं टीम मॅनेजर बनवते. टीम मॅनेजर. झालं. त्याच्यानंतर 11,250 जर तुम्ही सेलिंग पॉईंट जर मॅच केले तर कंपनी तुम्हाला इथं काय करते की सुपरस्टार बनवते. सुपरस्टार. त्याच्यानंतर 22,500 जर तुम्ही सेलिंग पॉईंट मॅच केले तर कंपनी तुम्हाला सिल्वर स्टार बनवते. सिल्वर स्टार. त्याच्यानंतर तुम्ही 56,250 सेलिंग पॉईंट जर तुम्ही मॅच केले तर कंपनी तुम्हाला काय करते इथं तुम्हाला गोल्ड स्टार बनवणार. गोल्ड स्टार. त्याच्यानंतर इथं 5,62,000 इथं हा वरता राहिला 1,80,000. 1,80,000 तुम्ही सेलिंग पॉईंट जर इथं मॅच केले तर तुम्ही इथं काय बनता? प्लॅटिनम. प्लॅटिनम या रँकवर तुम्ही जाता. जर तुम्ही 5,62,500 सेलिंग पॉईंट जर तुम्ही मॅच केले तर इथे तुम्ही रुबी या रँकवरती तुम्ही जाता. त्याच्यानंतर आता इथं 11,25,000 सेलिंग पॉईंट जर तुम्ही मॅच केले तर इथं तुम्ही बनता एमराल्ड. एमराल्ड या रँकवरती तुम्ही जाता. त्याच्यानंतर आता इथं 22,50,000 इथे सेलिंग पॉईंट जर तुम्ही मॅच केले तर तुम्ही इथं बनता डायमंड. तुम्ही काय बनता? इथं डायमंड. त्याच्यानंतर इथं 56,25,000 सेलिंग पॉईंट जर तुम्ही इथं मॅच केले तर तुम्ही इथं डबल डायमंड बनता. डबल डायमंड. डबल डायमंड तुम्ही तिथे बनता. त्याच्यानंतर इथं 1,12,50,000 1,12,50,000 सेलिंग पॉईंट जर तुम्ही मॅच केले तर इथं तुम्ही बनता ब्लू डायमंड. ब्लू डायमंड. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 2,25,00,000
2,25,00,000 सेलिंग पॉईंट जर तुम्ही मॅच केले तर इथे तुम्ही क्राऊन डायमंड बनता, क्राऊन डायमंड बनता. त्याच्यानंतर इथं 3,37,50,000 3,37,50,000 जर तुम्ही सेलिंग पॉईंट मॅच केले तर इथं तुम्ही काय बनता, इथे रॉयल डायमंड बनता, रॉयल डायमंड तुम्ही इथं बनता. त्याच्यानंतर इथं 4,50,00,000 सेलिंग पॉईंट जर तुम्ही इथं मॅच केले तर तुम्ही काय बनता, इथं तुम्ही बनणार आहे इथं कोहिनूर. काय बनणार आहे इथं, कोहिनूर इथं तुम्ही बनणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं हे तुम्हाला लक्षात आलं मोडायचं हे. आता याच्यानंतर मग अधिक इथं काय आहे, त्याच्या पुढे आहेत, त्याच्या पुढे आपण काय करू शकतो, इथं 9 करोड आहेत. आता इथे 9 करोड जेव्हा सेलिंग पॉईंट मॅच होतात, तुमचे सेलिंग पॉईंट किती 9 करोड जेव्हा मॅच होतात त्यावेळेला तुम्ही काय बनता, इथं डबल कोहिनूर. काय बनता तुम्ही, डबल कोहिनूर. शॉर्टकट मध्ये लिहितो मी, डबल कोहिनूर तुम्ही बनता. त्यानंतर इथं 18 कोटी म्हणजे 18 करोड जेव्हा सेलिंग पॉईंट तुमचे मॅच होतात त्यावेळेला तुम्ही बनता याच्यामध्ये अँबॅसेडर. काय बनता तुम्ही, अँबॅसेडर इथं तुम्ही बनता. आणि त्याच्यानंतर जेव्हा 36 करोड तुमचे सेलिंग पॉईंट मॅच होतात तुम्ही इथे बनता ब्रँड अँबॅसेडर. काय बनता, ब्रँड अँबॅसेडर इथं तुम्ही बनता. आता याच्यामध्ये मला सांगा बरोबर, मी तुम्हाला एक रेशो सांगितला होता, एक सेलिंग पॉईंट बरोबर 2 रुपये. काय सांगितलं होतं, एक सेलिंग पॉईंट बरोबर 2 रुपये. मग आता ही जी वरची जी सगळ्यात सुरुवातीची जी रँक होती 1125, जेव्हा सेलिंग पॉईंट तुम्ही मॅच केले तर याला गुणिले 2 रुपये करा, म्हणजे किती पैसे भेटतील तुम्हाला, बरोबर आहे. आता इथं याला गुन्हेला तुम्ही 2 रुपये करा, इथे केले की तुम्हाला किती पैसे भेटतील, हे मॅच केल्यानंतर याला गुन्हेला 2 रुपये करा, किती पैसे भेटतील. आणि मग त्याच्यानंतर इथे आल्यानंतर सगळ्यात शेवटी याला गुन्हेला तुम्ही 2 रुपये करा. जर तुम्ही इथे गेले तर तुम्हाला किती पैसे भेटतील. हा रेशो मी तुम्हाला सांगितलेला. मग हे इथपर्यंत आपण कशाच्या माध्यमातून जाणार आहे, 2 हातांनी नाही जाणार. आपल्याला काय करावं लागेल, आपली टीम तयार करावं लागेल. आपल्यासाठी टीम काम करेल. टीमनी जर काम केलं तर आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. आता आपण इथपर्यंत नाही पोहोचलो, आलं का लक्षात, आपण कमीत कमी इथपर्यंत जरी पोहोचलो तरी आपल्याला भरपूर पैसे येतात, डायमंड पर्यंत भरपूर पैसे येतात. पण हे कशाचं, हे टीमचं काम आहे. तुमचा विश्वास असो किंवा नसो, आलं लक्षात, हे काम आहे टीमचं. हे कोणी एकटा याच्यामध्ये काम करत नाही. आता मग तुम्हाला एक मी इन्व्हिटेशन देतोय, उद्याला जर आता तुम्हाला सर जे सांगून राहिले, बरोबर करून राहिले, खरंच खरं आहे काय, बरोबर ना, तर तुम्हाला पाहायचं असलं, कंपनीचा माहोल पाहायचा असला, उद्याला अकोला येथे हॉटेल विनस इंटरनॅशनल नवीन बस स्टँडच्या बाजूनं, तर तिथं एक मोठा कंपनीचा कार्यक्रम आहे उद्याच्या तारखेत. तुम्हाला जर वाटलं तर आता इथून तुमचे 20 रुपये जातील, जाण्या येण्याचे 20 आणि 20 किती झाले 40. आणि ट्रेन आहे सकाळची 9 वाजताची. आलं, ट्रेनचं तिकीट किती आहे, फक्त 10 रुपये. किती आहे, फक्त 10 रुपये. तर 10 रुपये, 10 आणि 10 20 रुपये ते जाते, आलं लक्षात. आणि बस स्टँड पर्यंत ऑटो घेतो 20 रुपये, म्हणजे समजा तुमचे 100-120 रुपये जातील, आलं लक्षात. आणि तुमचं एक दिवस काय होणार आहे, एक दिवस तुमचं नुकसान होणार आहे किंवा तुम्ही शेतातले कामं नाही करू शकणार, आलं लक्षात. तुम्हाला एक दिवस गुंतवायचा आहे. तुम्ही जर एक दिवस गुंतवला या सिस्टमनं, जर तुम्ही काम केलं तर हे जे आकडे मी तुम्हाला सांगून राहिलो या आकड्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मी तुम्हाला आधीच सांगितलं, ग्लास जो आहे अर्धा पाण्याने भरलेला आहे, तो तुम्ही कोणत्या नजरेने तुम्ही त्याला पाहता, कोणी म्हणे अर्धा खाली आहे, कोणी म्हणे अर्धा भरलेला आहे, आलं लक्षात. तर तुम्ही कसं त्याला पाहता तो दृष्टिकोन तुमचा असणार आहे. तुम्ही उद्याच्या कार्यक्रमात येऊन पहा, तुम्हाला मी इन्व्हिटेशन देतो आहे. तर तुमची जर तयारी असली तर कंपनीचं म्हणणं आहे की तुमचे जर 14 कॅन्डिडेट झाले येणारे तर कंपनीची गाडी सुद्धा मी तुमच्या शिवपूरमध्ये आणू शकतो, आलं लक्षात. तुम्ही इथूनच बसा आणि इथूनच अकोल्याला चला, तुम्हाला तुमच्या गावात आणून सोडतो. तुम्ही फक्त कंपनीचा कार्यक्रम पहा, 1 रुपये खर्चून पहा, आलं लक्षात. फक्त चालणार किती पाहिजे, तिथे कार्यक्रम पाहणारे 14 जण पाहिजे. तुमची जर टीम एवढी जी सध्या इथे बसलेली आहेत, तुमची जर टीम तयार असेल तर मी एक कंपनीची गाडी इथे बोलावतो, सला फोन करतो,
आमचे जे सर आहेत, नांदेडचे सर आहेत अंकुश कोकरे सर, ते त्या गाडीचं पूर्ण प्रवास भाडं देतात. तुम्हाला फक्त त्यांचं म्हणणं आहे की जे नवीन महिला आहेत किंवा नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही तिथे आणा, जेणेकरून त्यांना ते आपल्या कंपनीचं जे काम आहे हे त्यांना दिसेल. लक्षात, जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष पाहणार नाही तोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवणार का? नाही. तर तिथे याच्या अगोदर आजपासून तर याच्या आधी 2-4 वर्ष आधी जे लोक काम करतात तर त्या लोकांनी कशा कशा पद्धतीने किती किती उत्पन्न कमावलेलं आहे, त्यानंतर त्यांनी जे काही लोकांना प्रोडक्ट विकले त्यांना रिझल्ट आले किंवा नाही ते त्यांचं रिझल्टचं शेअरिंग तिथे असते. लक्षात, तिथे तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी सांगितल्या जातात. लक्षात, तर या माध्यमातून काय होते की तुम्हाला ते कंपनीचं जे काम आहे तुम्हाला पाहता येणार आहे. जर तुमचं जर इच्छा असेल तर तुम्ही सांगा मला आज संध्याकाळपर्यंत, म्हणजे मला तुम्हाला जर मी तुम्हाला कंपनीच्या गाडीने घेऊन जाऊ शकतो, अकोला कंपनीच्या गाडीने तुम्हाला इथे आणून सोडू शकतो. तुम्ही फक्त दिवसभर फक्त तुमचा उद्याचा दिवस जाणार आहे, तुमचं कोणते कामधंदे होणार नाही. फक्त सोबत काय करायचं, जेवणाचा डबा घ्यायचा. जेवण आहे का मी सरांना विचारतो. लक्षात, जर नसलं मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जेवणाचा डबा सोबत घ्या. तर हे जे आकडे आहेत हे आता तुम्हाला जे काल्पनिक आकडे वाटून आले हे अस्तित्वात सुद्धा येऊ शकतात. आता मी जर घरी विचार केला असता की आता कुठे उन्हात जायला, कुठे शिकवले, कुठे डोकं दुखायला, कुठे डोकं खराब करायला, कुठे आपण झोपान त्या महिलेला झोपू द्या. आलं का लक्षात? पण आता मी जोपर्यंत बळबळ करणार नाही, जोपर्यंत सांगणार नाही, जोपर्यंत लोकांपर्यंत मी पोहोचणार नाही, जोपर्यंत हा बिझनेस सांगणार नाही तोपर्यंत लोक याच्यात जुडणार नाही आहेत. आणि लोक जर जुडले नाही तर लोकांची लाईफ सुद्धा चांगली होणार नाहीये. माझा उद्देश काय असतो की आता तुम्ही उन्हात आणणार, आता सध्या उन्हाळा आहे तर तुम्ही सकाळी चालले, पण सकाळी चालले दुपारच्या वेळेला काय काम नाही करत, कारण ऊन लागते. कारण काय, ऊन लागते. मग आपले सगळे एवढे सगळे हाल अपेष्टा होतात आपल्या. आलं लक्षात? एक दिवस थोडासा छोटासा माझ्यावरती 50%, 20% थोडा विश्वास ठेवा. तुम्ही कंपनीचं काम पाहायला चला, तुम्ही या सिस्टम सोबत जुळा. आलं लक्षात? आणि तुमचा राहिला प्रश्न की सर्व तुम्ही तर खूप पैसे सांगून राहिले, तुम्ही 6,200 रुपये आम्हाला खर्चायला सांगून राहिले, 18,600 रुपये खर्चायला सांगून राहिले. तुम्ही एक आयडी घेऊ शकता, तुम्ही 3 आयडी घेऊ शकता. 3 आयडी